चाटोरी ग्रामसभेत रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. दत्तवाडी ढोमसेमळा रस्त्याच्या दुरावस्थेने ग्रामस्थ त्रस्त. 3.5 किलोमीटरच्या रस्त्यापैकी 1.5 किलोमीटर रस्ता खड्डेमय. विद्यार्थी, महिला, वृद्धांसह शेतकऱ्यांचे हाल. ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लवकरच प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन. ग्रामपंचायत चाटोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे झालेल्या ग्रामसभेत गावातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जुना सिन्नर रस्ता परिसरातील दत्तवाडी ते ढोमसेमळा रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न ग्रामस्थांनी आक्रमकपणे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. दत्तवाडी ते ढोमसेमळा हा रस्ता साधारण 3.5 किलोमीटरचा असून त्यापैकी सुमारे 1.5 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून शेतकऱ्यांनाही शेतीची कामे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा ग्रामसभेत तसेच ग्रामपंचायतीकडे निवेदने दिली आहेत. मात्र अद्याप या गंभीर समस्येची योग्य दखल घेण्यात आलेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत व संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 14 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या ग्रामसभेत शेखर ढोमसे यांच्यासह ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शीतल सनेर यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत हा प्रश्न निकाली लवकरच काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. ग्रामसभेला शेखर ढोमसे, भाऊसाहेब सोनावणे, सोमनाथ ढोमसे, दीपक शिंदे, नवनाथ ढोमसे, भिवसन ढोमसे, सोमनाथ लोंढे, प्रकाश धोंगडे, दिनेश ढोमसे, रामदास ढोमसे, समाधान शिरसाट, कृष्णा शिरसाट, दिगंबर हांडगे, शशिकांत भोईर, विजय हांडगे, बाबाजी हांडगे, रामदास हांडगे, भगवान शिरसाट, अनिल ढोमसे, विष्णू धोंगडे, अर्जुन ढोमसे, विशाल धोंगडे, राहुल चव्हाण, नंदू पवार, वाळू ढोमसे, रतन ढोमसे, किरण चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ग्रामविकास अधिकारी शीतल सनेर, सरपंच सविता डमाडे, उपसरपंच राहुल गायकवाड, पोलीस पाटील सचिन हांडगे, कृषी अधिकारी ज्योती पवार, तलाठी योगेश तात्पूरकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब सोनावणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रघुनाथ हिरे, सदाशिव खेलुकर आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी निलेश शेकोकार. चाटोरी गावचे रहिवासी. आम्ही दत्तवाडी मळा, चाटोरी गावात दत्तवाडी मळा या मळ्यात असतो. भरपूर मोठी वस्ती आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमच्या वस्तीपासून तर गावापर्यंत जो रोड आहे तो एकदम कच्चा, एकदम निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्याला आतापर्यंत कधी खडी मुरुम माहितीच नाहीये. उलट आम्हीच पैसे काढून दरवेळेस 500 रुपये काढून स्वातंत्र्य काळापासून थोडे पैसे काढून आम्ही तो रस्ता बनवतो. कशी तरी आमच्या येण्या जाण्याचा मार्ग तयार करतोय. चिमुकले मुलं, लहान मुले जाते शाळेमध्ये आणि एवढे मोठाले खड्डे जाणार कसे लहान मुळे. आमचे दिवस गेले आतापर्यंत. आज आम्ही आमचं 32 वय झालं आमचं, तरी आम्ही स्वखर्चाने चालवलंय आणि बिबटे वगैरे राहता, झाडाझुडपण मागे लागता. लोकवस्ती तरी 500च्या पुढेची 500-700 लोक असतात आमच्या वस्तीला. आणि तो जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर रस्ता आहे आमच्या वस्तीपर्यंत, गावापासून तर दत्तवाडी माळ्यापर्यंत जुना सिन्नर रस्ता. आणि त्याला नावच जुना सिन्नर रस्ता आहे. तो खूप जुन्या काळातला आहे. इथलं हे बाकीच्या रस्त्यांपेक्षा तो पहिला आणि तो नकाशावरील रस्ता आहे, रेकॉर्डी रस्ता आहे. 33 फुटाचा रेकॉर्ड आहे. आजपर्यंत तो 10 फूट सुद्धा भरला नाही. तसं सर जुना रस्ता दत्तवाडी पर्यंत 1-1.5 किलोमीटर आणि तिथून पुढे लिंबालवण पर्यंत तो मोठा रस्ता, पण तिकडे वरती झालेला आहे, एंडला झालेला. पण स्टार्ट जिथून होतोय तो रस्ता अद्याप पर्यंत झालेला नाही. आणि ग्रामपंचायती वारंवार तक्रार करून पण ते फक्त आम्हाला सांगतात आमच्याकडे ते उडवाउडीचे उत्तर देता आणि ते जिल्हा परिषदेकडे, पंचायत समितीकडे नुसतं सांगता, पण मग त्यांच्याकडनं पण काही त्याच्यावर दखल घेतली. आमची अशी मागणी की तो रस्ता आम्हाला येण्या जाण्यासाठी डांबरीकरणात सर्वांना जर पायाभूत सुविधा योग्य मिळत आम्हाला काय मिळत नाहीये. आम्हाला पण डांबरीकरणाची, आमचं वंचित कायमचा वंचित मळा आहे दत्तवाडी हा, तर डांबरीकरणाची आम्हाला मंजुरी मिळावी, आमचा रस्ता क्लिअर व्हावा एवढी आमची मागणी. आता आम्ही ग्रामसभेत आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी आमची ग्रामसभा झालेली आहे. तिथं आम्ही हा विषय मांडलेला आहे.
पण मग याच्यावर लवकरात लवकर दखल घेण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. हो, लेखी निवेदन दिलं आहे आणि आता परत आम्ही निवेदन अजून एक निवेदन देऊन तहसीलदारांकडे निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. ढोमसे आमची जाण्या येण्याची खूप अवस्था खराब आहे. आमचे लहान लहान मुलं जाता येत नाही. जुना शिंगार रस्ता तो खूप दिवसापासून बंद आहे, चालता येत नाही. त्याचा निधी परत जातो. चाटोरी याची दखल कुणी घेऊन नाही राहिलं. आमची मागणी एवढीच आहे की रस्ता व्हावा, डांबरीकरण व्हावा तो. आणि वीज भट्ट्या असल्यामुळं रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली. मोठमोठी खड्डे पडलेले आहे. ग्रामस्थांना वेळोवेळी ग्रामपंचायतवर ठराव देऊन हे लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आमची अशी मागणी आहे की हा रस्ता व्यवस्थित व्हावा, मोरी चांगली व्हावा आणि तिथल्या वीट भट्ट्या बंद करण्यात यावा. आणि त्या धुरापासून प्रदूषण वाढलेलं आहे. पावसाळ्यामध्ये येण्या जाणे तो रस्ता एकदम खराब होऊन जातो